नमस्कार. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 हे भारतीय संविधानाच्या इतिहासातील दोन महत्त्वाचे दिवस. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता, तर 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015मध्ये संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिनाच्या निमित्ताने आपण आपलं संविधान कसं तयार केलं, म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. 1946मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला. ब्रिटिश सरकारने एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवल्यानंतर त्याची सुरुवात झाली. कॅबिनेट मिशनला ब्रिटिश सरकार आणि भारताच्या विविध राज्याच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं. या प्रतिनिधींना भेटून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने संविधान सभेच्या स्थापनेबाबत चर्चा करायची होती. 1946मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सभेच्या स्थायी अध्यक्ष आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची प्रारूप समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. हा मसुदा तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना केली. सुरुवातीला संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. यामध्ये संस्थांचे 292 प्रतिनिधी, राज्यांचे 93 प्रतिनिधी, संस्थानांच्या मुख्य आयुक्तांचे 3, बलुचिस्तानच्या 1 प्रतिनिधीचा समावेश होता. यानंतर मुस्लिम लीगने स्वतःला यापासून वेगळं केलं. त्यामुळे संविधान सभेच्या सदस्याची संख्या 299 एवढीच राहिली. या सभेसाठी अंदाजे 1 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. संविधानातील पहिला मसुदा आणि त्या संदर्भातील चर्चा. जानेवारी 1948मध्ये भारताच्या संविधानाचं पहिलं प्रारूप चर्चेसाठी मांडलं. यावर 4 नोव्हेंबर 1948 रोजी चर्चा सुरू झाली आणि 32 दिवस ती पुढे चालली. या कालावधीत 7,635 सुधारणा प्रस्तावित केल्या, ज्यापैकी 2,473 वर विस्ताराने चर्चा झाली. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस संविधान सभेची ही बैठक झाली. या दरम्यान संविधानाला अंतिम स्वरूप देण्यात आलं. संविधानावर स्वाक्षरी आणि तिचा स्वीकार. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या 284 सदस्यांनी भारताच्या संविधानावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये 15 महिला सदस्यांचाही समावेश होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि 2 महिन्यांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू केलं. प्रेम बिहारी रायजादा यांनी संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिली होती. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे टायपिंग किंवा प्रिंटिंगचा वापर केलेला नाही. रायजादा यांच्या कुटुंबाचा व्यवसाय कॅलिग्राफी होता. त्यांनी संविधानाच्या प्रत्येक पानावर सुंदर हस्ताक्षर इंटरलिंकमध्ये लिहिलं आहे. संविधान लिहिण्यासाठी त्यांनी नंबर 303च्या 254 पेन होल्डरचा वापर केला होता. संविधान लिहिण्यासाठी त्यांना 6 महिने लागले. यासाठी भारत सरकारने त्यांना कॉन्स्टिट्यूशन हाऊसमध्ये एक खोलीही दिली होती. यासाठी त्यांनी एकही पैशाचं मानधन घेतलं नाही. मात्र त्यांनी एक अट ठेवली होती, ती म्हणजे संविधानाच्या प्रत्येक पानावर ते स्वतःचं नाव लिहिणार आणि शेवटच्या पानावर आजोबांचं नाव लिहिणार. संविधानाची चित्रकारी. संविधानाचं प्रत्येक पान चित्रांनी सजवण्याचं काम आचार्य नंदलाल बोस यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नंदलाल बोस यांची भेट शांतिनिकेतनमध्ये झाली होती. त्यावेळी नेहरूंनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या शिष्यांनी संविधान सजवण्याचं काम केलं. मोठी चित्र नंदलाल बोस यांनी रंगवली आहेत. संविधानाचं सर्वात महत्त्वाचं प्रस्तावनेचं पान सजवण्याचं काम
राम मनोहर सिन्हा यांनी केलं ते नंदलाल बोस यांचे एक शिष्य होते. भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात विस्तृत संविधान आहे. यामध्ये 25 भाग, 448 अनुच्छेद आणि 12 परिशिष्ट आहेत. मूळ संविधानात 395 आर्टिकल्स आणि 9 परिशिष्ट होते. भारतीय संविधानाचा सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे ते तयार करताना सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक विविधता ध्यानात घेतली गेली. भारताच्या संविधानाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी इतर संविधानामधून जोडण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे सिद्धांत फ्रान्सच्या संविधानातून घेतले आहेत. पंचवार्षिक योजनेची कल्पना रशियामधून घेतली होती. सामाजिक आर्थिक अधिकाराचा सिद्धांत आयर्लंडकडून घेतला होता. तर सर्वात महत्त्वाचा, ज्या कायद्यावर सुप्रीम कोर्ट काम करतं, ते जपानकडून घेतलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इतर देशाच्या संविधानातून भारतीय संविधानात घेतल्या आहेत. संविधान दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. निबंध, वक्तृत्व, भाषण, पेंटिंग यासारख्या विविध स्पर्धा शाळा कॉलेजेसमधून घेतल्या जातात. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी नसते. शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये संविधान संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. लेक्चर्स, प्रश्नमंजुषा यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सरकारच्या निर्देशनानुसार कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये मॉक पार्लमेंट डिबेट घेतल्या जातात. 26 नोव्हेंबर 2015ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या स्मरणार्थ संसदेमध्ये एक विशेष सत्रही घेण्यात आलं होतं. आज आपली युवा पिढी, ज्यामध्ये तुम्ही आणि मी सुद्धा येते, आपण संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. आपले हक्क, आपल्या जबाबदाऱ्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. भारतीय संविधानाप्रती तथा संविधान निर्मात्याप्रती आपण आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण भारतीय संविधानामुळेच आपल्याला सर्वसमावेशक प्रजासत्ताक मिळून भारतीय नागरिक म्हणून अनेक संविधानिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. एकंदर मला एक गोष्ट आवर्जून म्हणावीशी वाटते. संविधान दिन 26 नोव्हेंबर हा दिवस खरोखरच आपल्या स्वातंत्र्य दिना इतकाच ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस म्हणायला हवा. जय हिंद, जय संविधान.